स्वामी समर्थ मठ पूर्वीपासूनच अलिबागमध्ये होता। पहिल्यांदा एका प्रायव्हेट जागेत होता आणि त्याच्यानंतर ह्या मठाची स्थापना आमचे गुरुवर्य श्री नवनीतानंद महाराज यांनी 22 एप्रिल 2022 ला केली, जेणेकरून सगळ्यांनाच अक्कलकोटला जाता येत नाही तर जे स्वामी भक्त आहेत अलिबागमधले ते येऊन दर्शन घेतात। गुरुपौर्णिमेचा उत्सव तर 2-3 दिवस फार थाटामाटात असतो आणि दिवसभर भंडारा असतो, आरती असते, भजनं असतात, शेजारती असते, पालखी असते। पालखी मठाभोवतीच आम्ही 3 प्रदक्षिणा घातली जाते। संध्याकाळी 6ला पालखीचं प्रयोजन असतं आणि अशा पद्धतीने सगळ्या भक्तिमय मार्गामध्ये हा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो। आमच्या इथे स्वामी भक्त जे आहेत, स्वामी बंधू भगिनी पण आहेत, त्यासुद्धा या 7 ते 8 दिवस इथे सेवा करत असतात। म्हणजे आम्ही स्वामी भक्त म्हणता आम्ही सगळे सेवेकरी आहोत आणि या मठाचं पुजारी म्हणून जे काम आहे हे सगळं इथे देवेश महाराज सावंतवाडीचे आहेत। ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे, सावंतवाडीहून इथे येऊन सकाळपासून दुपारपासून संध्याकाळपर्यंत तो इथे पूजा करत असतो। आता नवनीतानंद महाराज हे ब्रह्मलीन आहेत, त्याच्यानंतर आता हे सगळं परमानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ते सांगतील त्याप्रमाणे हा मठ चालत असतो। त्याच्यामुळे सकाळपासून भाविक इथे येत असतात। सकाळची 8:15ला पहिली आमची 5ला काकडा असतो, 8:15ला आरती असते, पुन्हा संध्याकाळी 8:15ला आरती असते आणि रात्री 10ला पुन्हा शेजारती असते। असं सगळं दर दिवस भक्तिमय कार्यक्रम इथे चालू असतात आणि अलिबागचे सगळे दानशूर लोक इथे सरळ हाताने मदत करत असतात आणि त्यामुळे इथली सगळी काम नीट होत असते। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय।